स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या द अजित शो या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, काश्मीरमधला आपला आजचा तिसरा दिवस आहे। सकाळचे 10 वाजलेले आहेत आणि सकाळची सुरुवात आपण एका सुंदर अशा टेकडीवरती आपल्या असणारे शंकराचार्याचं मंदिर आहे या ठिकाणी, इथून सुरुवात करत आहोत। मित्रांनो, हे मंदिर एका टेकडीवरती आहे। वरी गेल्यानंतर आपल्याला सांगेल बाबा की याचा इतिहास, त्याचं काय महत्त्व आहे या ठिकाणी। खालून वरी चढण्यासाठी 300 पायऱ्या आहेत। पायऱ्या चढत असताना एकदम दम लागते। त्याचं कारण काय आहे तर असणारी थंडीमुळं या ठिकाणी भरपूर चालण्यासाठी तकलीफ होत आहे। वरतीनं गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो सगळं। मित्रांनो, हे जे शिवमंदिर आहे हे प्रामुख्याने श्रीनगर या शहरामध्ये वसलेलं आहे बघा। आणि हे मंदिर गोपाद्री टेकडीवर आहे, ज्यातून जर आपण वरून बघितलं तर संपूर्ण श्रीनगर शहर, दल लेक सगळं दिसतं आपल्याला। हे मंदिर कमीत कमी 2000 वर्षापूर्वीचं जुनं आहे। हे आपण बघू शकता की जो हा परिसर आहे तो श्रीनगरचा परिसर आहे। ती पलीकडून आलेली गोल नागमोडी नदी, आणि हे मंदिर खास करून शंकराचार्य या मंदिरामध्ये आले होते असं म्हटलं जातं। त्याने त्या ठिकाणी तपस्या देखील केली होती, म्हणून या मंदिराला शंकराचार्य मंदिर असे म्हटलं जातं। इंग्रजांनी ज्यावेळेस हे मंदिर बघितलं त्यावेळेस देखील ह्यांनी या मंदिराची डागडुजी केली। हिंदू राजांनी देखील या मंदिरात डागडुजी केली आणि पुढं इंग्रजांनी येथे सुरक्षा वाढवली, का तर आपल्या फायद्यासाठी असेल किंवा त्यांच्या फायद्यासाठी असेल। नंतर या मंदिराचा सगळा जो ताबा आहे आत्ता सध्या तो भारतीय सैन्याच्या निगराणीखाली आहे। ते पूर्ण चौकशी करूनच या मंदिरावर ते पाठवतात। मग आपण या ठिकाणी येऊन आपण दर्शन घेऊ शकता। मित्रांनो, आपल्यासाठी मी आतमधील देखील व्हिडिओ काढलेला आहे। आपण देखील महादेवांचे दर्शन घ्या व पुण्यवान व्हा। सर्वांनी ओम नमः शिवाय असे कमेंटमध्ये लिहावे। घ्या दर्शन घ्या सर्वजण। आणि पुढे देखील आपल्या शंकराचार्यांनी ज्या ठिकाणी तपस्या केली होती त्या ठिकाणी देखील आपण दर्शन घेऊ शकता। सर्वांनी या देखील दर्शन घ्या। आपल्याला यात बसूनच घर बसल्या हा लाभ मी घडवण्याचा प्रयत्न करत आहे। यानंतर आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला। आता आपण पोचले आहोत द लेक या या नदीवरती। शिकारा राईड का? तर शिकारा राईड आम्ही करणार आहोत। हा, शिकारा राईड आहे कसली तरी। त्यांनी सांगितलं होतं आपल्याला 8000 रुपयात 8 पॉईंट। हा, म्हणजे एवढं महाग आहे ते मित्रांनो। पण आम्ही कन्व्हिन्स करून काहीतरी आपलं गोड बोलून म्हणजे काय ते काय केलं आपण बार्गेनिंग करून 3000 मध्ये झालेलं। हा, तुम्ही बी आला डायरेक्ट थोडं 8000 रुपये देऊ नका, थोडं कमी जास्त करून बिनधास्त करा, काय अडचण नाही। शिकारा राईड चालू झालेली आहे आता। हा, तरी नाही, आमची फॅमिली निघालेली आहे। सगळ्यांनी एकदा पाठीमागं बघा, पाठीमागे करा, हाय हॅलो करा, काहीतरी सांगा। हाय हॅलो नाही तुम्हाला आता बघा, आता ना कोण मी राहायची एकटीच। तर त्यांनी ही आम्हाला राईड दिलेली आहे। 8 पॉईंट आहेत, बघूया कसले देत पॉईंट। 8 पॉईंट कुठले हा, आपण सांगू 8 पॉईंट कुठले आहेत। हा हा, ते आपल्याला सांगू स्पॉटला गेल्यानंतर। त्या अगोदर तुम्हाला सांगतो, हे दाल लेक जे आहे ना, हे नैसर्गिक तलाव आहे, मोठा नदी आहे आणि मोठा असतात, मगरी वगैरे पण असतात। आणि 12व्या शतकामध्ये याचा उल्लेख आलेला आहे, म्हणजे जे इतिहास आहेतला त्या इतिहासामध्ये याचा उल्लेख आलेला आहे नदीचा। त्याबरोबर मुघल सम्राट जहांगीर होता ना, त्याला ही लई नदी प्रिय होती। त्याने त्या ठिकाणी 2-3 बगीचे केलेले आहेत, ते पण तुम्हाला दाखवतो। त्यानंतर या ठिकाणी इंग्रज आले आणि इंग्रजांनी ते होड्या वगैरे असतील, ह्या होड्या बोटिंग हा, हे बोटिंग चालू केलं। त्या पुढे एक हॉटेल आहेत लाकडाचे, ते हॉटेल्स हे सर्व इंग्रजांनी केलेलं आहे। आणि नंतर आपण आपल्यासारखे लोकांनी इथे येऊन, पर्यटकांनी पण ह्या प्रॉपरच्या लोकांनी नदी थोडी दूषित केली, घाण केली, प्रदूषित केली। हाय प्रदूषित आहे कुठं, दररोज साफ नदी होती। हा, पण आता सध्या आता जे प्रशासन आहे ना, त्याने या नदीचं स्वच्छता करण्याचं ठरवलेलं आहे आणि स्वच्छ करत आहेत ते।
हा समोरचा तो कबूतरखाना दिसतोय ना तुम्हाला, हा तो महाराजांचा कबूतरखाना. त्या ठिकाणी महाराज यायचे, त्या कबुतरांना खाऊ बिऊ घालायचे. बघा ते समोरचं दिसतंय ना, हा तोच घ्या बघून. बोटोच्या कडेला काय काय येतात माणसं विकायला, काय काय देतात, हार बीर देतात. देखो लोग भाई ऐसा 100 रुपए का सेट है, ले जाओ 100 रुपयाला असेल. गिफ्टिंग में देगा देने के लिए. तर मित्रांनो समोर बघू शकता तुम्ही, हे हॉटेल आहेत. त्यांनी पाण्यामध्ये हॉटेल म्हणजे कसं होडीवरती हॉटेल उभा केलेत. आणि ते हॉटेल समजा जर पाणी आलं तर ते जास्त वाढलं तर ते ऑटोमॅटिक पाणी असं ओरी तरंगत हॉटेल. तुम्हाला खायचं असलं तर आपली होडी घेऊन त्या ठिकाणी जायचं आणि काहीतरी खाऊन यायचं. म्हणजे कशात पण पैसा कमवायचं डोकं लावलं तिने बरं का. आणि हे आपले भाऊ खरेदी करत आहेत सिगरेट वाढण्यासाठी पाईप. दाखवा त्यांना कसं दाखवा हां सिगरेट. हां त्याची किंमत आहे मित्रांनो 1500 रुपये. त्याची नाही का? हां बैलगाडीची चिराग नहीं मिलता है, देखो ना यार, छोटा वाला है, बड़ा वाला नहीं. उसमें जिन है ना. जीने का देखो, जीने भी हाँ जिन करने गैस वाला वाले है. वो जीन इसमें हाँ एकदम 10 घंटे में आता है वो. समोर दिसते ते तुम्हाला ते हॉटेल आहेत मित्रांनो. त्याला आहे ते सुकून म्हणतात. हे सुकून हॉटेल आहेत सुकून. ह्याच्यामध्ये जर तुम्हाला राहायचं म्हणलं एक नाईट तर कमीत कमी 15,000 रुपये मोजावं लागतात. म्हणजे 15,000 रुपये भरून तुम्ही या हॉटेलमध्ये राहू शकता. आणि सगळं इंग्रजांनी केले बरं का. हे आपल्या ज्यावेळेस इंग्रज आले होते भारतात त्यावेळेस इंग्रजांनी हे डोकं लावून ह्या गोष्टी सर्व केलेल्या आहेत त्या. म्हणजे खरंच कमाल होती त्यावेळेस आणि कमालीच्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या. आज ते साधन त्यांचं पैसे कमवा साधन आहे इथल्या लोकांचं. आपल्यासारखे पर्यटक येतात या ठिकाणी राहतात आणि यांना पैसे म्हणजे कसं डोकं लावलं बघा. कावा 9,000 से त्याची जिंदा बन जाएगी. लगा उसको फ्री, यही तो है शबनम का आशिक. उसको फ्री दो. आप लाएंगे इसमें आएगा 5 लीटर केसर आएगा, हनी आएगा, बड़ी छोटा बड़ा छोटा 50 रुपीस. 50 50 रुपए ज़्यादा नहीं. ज्यादा 500 चीज के साथ ज्यादा कितना कितना का पीना है? मैं डिस्काउंट करूंगा. 8 कप पीना. 8 कप को पहुंचता है 400 350 देना. चलो वो भैया करेगा. लोटस का खेती हाँ लोटस का खेती आहे मित्रांनो. ही निकलते इसमें फ्लावर्स, लोटस फ्लावर जून जुलाई में. हां जून जुलैमध्ये याला फुलं लागतात म्हण. त्यांचं म्हणणं असं आहे लोटस की खेती आहे ही. म्हणजे ना बघा ना नदीसुद्धा खेती केली. काय डोकं लावलं यांनी. आणि आपली लोक दुबईला जा, पुढच्याला सिंगापूरला जा, इथं एवढा स्वर्ग असताना तिकडे फिरते बोंबलत. अहो हे बघा इकडं लोटस शेती बघा. मावशी कसं निघाल्या ते एकट्या किराणा भरायला झाल्या तेव्हा ते. आणि हे जे शेतातले निघते त्या काकड्या बिकड्या काय असेल ते खाण्यासाठी वापरतात. आपल्याकडे कसं मुळा असतात मुळा, त्यांच्याकडे त्याच्या इथला कमळ मुळा. हा आपल्या भाषेत मुळा मुळा. हैदर ब्रिज. हा पिक्चरचं नावावरून त्याला हैदर ब्रिज आहे हैदर ब्रिज बघून घ्या. त्याच्यावर इथला लोकलचा मूव्ही जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी मूव्हीज असतात ना तसं या ठिकाणी मूव्ही शूटिंग झाली हैदर मूव्हीजची. त्यामुळं त्याला हैदर ब्रिज नाव दिलेलं आहे. छोटंसं आपलं नदीवरती पूल. निकालता हां हां बडा बोट. मित्रांनो आपण पोचलेलो आहोत या ठिकाणी. आता त्यांची राईड पूर्ण झाली आहे. तर यांनी आमच्याकडून एकदम कमी रेटमध्ये पैसे घेतले. पण यांचा एक विषय असा आहे काय की ही यांची पूर्ण इके आहे. त्यांच्याकडून शिकण्यासारखं काय तर यांची पूर्ण इके आहे. असं नाही की बाबा हे चला बसा 50 लगेच चला बसा 50 देतो मी 25 घेतो असं नाही. सगळे ते एकदम येतात एकदम ठरवतात. त्यांची पैसे लिखापड असते आणि त्या लिखापडनुसारच ते घेऊन जातात. आणि समजा एखाद्याला सवारी दिवसभरात नाही मिळाली तर ते पैसे पूर्ण जी टीम आहे यांची काय 10 जणांची असेल 20 जणांची असेल ते सगळे जण मिळून वाटून घेतात. म्हणजे धंदा करायचा तर असा धंदा केला पाहिजे. हे यांच्याकडून शिकायला मिळालं आज की महत्त्वाचं काय तर एकी गिरायकाला कन्व्हिन्स करताना देखील बघू शकता पाठ्यामागं हे बघा लिखापड.
प्रत्येक जणांना लिहून ठेवतात बाबा की आज केले किती कमवले ते किती कमवले आणि रात्री सगळ्यांचा हिशोब करून सगळ्याला वाटून दिलं जातं. म्हणजे समजा आज दिवसभरात मला सवारी नाही मिळाली तरी बी मी खुश, मिळाली तरी बी खुश. भूखा कोई नाही सोएगा यहाँ पर, ऐसी बात कही उन्होंने. आत्ता आलेला आहोत एका उद्यानामध्ये आणि मी एक पाठीमागं व्हिडिओ बनवला होता बघा आपल्या धाराशिवचा जिजामाता उद्यानाचा. त्याच्यामध्ये भूर कचरा वगैरे दाखवला होता तुम्हाला व्हिडिओमध्ये मी. ह्या अशा गोष्टी आपल्या इथं का होऊ शकत नाही बघा मित्रांनो. थंडी तुम्हाला दाखवतो 1 मिनटं. बघा पाण्याचा पूर्ण बर्फ झालेला आहे या ठिकाणी. आपण दिसतोय का पूर्ण बर्फ आहे हे बघा. दाखवतो दिसला का. म्हणजे एवढी बेकार थंडी आहे इथं बघा. दिसला ना. हे उद्यान आहे, ही झेल. जर अशा गोष्टी केल्या तर 100% होतात, पण ते आपण करत नाही. धाराशिवमध्ये 2 वेळेस आपल्या धाराशिवच्या मुलांनी त्या उद्यानात स्वच्छता केली होती, तरी पण त्या ठिकाणी घाण होते. ह्याला पूर्ण कंपाऊंड वॉल आहे बाजूने साईडने पूर्ण. आणि इथून आपण इथून आलो. हे एंट्री गेट पर पर्सन 30 रुपये एंट्री आहे. त्यांनी म्हणजे बघा स्वच्छता वगैरे बघा इथली तुम्ही. त्यांनी बाग ठेवली आहे कशी, वेगवेगळ्या झाडांना आकार. हे होऊ शकतं, पण त्या ठिकाणी आपल्या असणाऱ्या प्रशासनानं त्या गोष्टी मनावर घेतल्या पाहिजे त्या. सध्या मित्रांनो आम्ही मार्केटमध्ये आलतो आणि या ठिकाणी बघा वाळलेला कांदा, आपण टाकून दिलेला कांदा या ठिकाणी विकायला ठेवला आहे. किंमत विचारली तर त्यांनी सांगितलं 400 रुपये किलो. हे पुढे बघू शकता तुम्ही वांगी, आपले हे बटाटे आहेत. हा दिसतो तुम्हाला तो आहे ककडी. हे का वांगी, हे वांगी देखील त्यांनी विकायला ठेवलेत. म्हणजे वाळलेलं सगळं आहे आणि किंमत आहे मित्रांनो 400-300 रुपये किलो. हे बघू शकतो मी ककडी. समोर हे आपल्याला बटाटे दिसतात. म्हणजे आणि बाजूला बघा ना त्यांनी भाज्या सगळं काय वाळवून ठेवल्यात. त्याने सांगितलं की बाई जर आपण मटण बनवतो ना त्यावेळेस हे वापरलं जातं. म्हणजे एवढं वेस्टेज मालाचा ते पैसा कमवतात आणि आपण हा अवघड आहे. चला पुढं बघू. आज आपला फायनल दिवस झालेला आहे, संध्याकाळ झाली. आपण आज सिटीमध्येच फिरलो होतो. आज जेवढं पण फिरलो ते तुम्हाला दाखवलेलं आहे. सिटीमध्ये एवढं विशेष काय वाटलं नाही आम्हाला, पण जेवढं पण झालं तेवढं छान झालं. उद्याचा आमचा प्लॅन आहे पहलगामला. तर उद्याचा नेक्स्ट ब्लॉग तुम्हाला पहलगामचा येईलच. तिथली माहिती, तिथले स्पॉट तुम्हाला दाखवले जातील. व्हिडिओ जास्तीत जास्त आवडल्यास लाईक करा. आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवर आपण नवीन गोष्टी, व्यवसाय, उद्योग तसेच कॉमेडी सगळं दाखवतो. ऑल इन वन 90 डिग्रीचा जसं कोण असतं तसं आपलं चॅनल आहे द अजित शो. धन्यवाद.